नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 नवीन अपडेट पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. महाराष्ट्र पोलीस भरती तयारीला लागा मित्रांनो. राज्यात होणार मोठी मेगा भरती. तब्बल 17,471 पदे ही भरली जाणार आहेत. आता मित्रांनो, तुम्हाला तयारीला लागायचे आहे. चला पुढे पाहूत मित्रांनो. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने नवीन एक अपडेट आलेले आहे मित्रांनो. आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव पोलीस बळ त्या ठिकाणी लागणार आहे. आणि राज्यभरात अंदाजे 1300 पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाने प्राप्त झाले आहेत. आणि त्या ठिकाणी पोलीस बळ हे लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघात, मृत्यू, स्वनिच्छी निवृत्ती अशा कारणामुळे अनेक पोलिसांची पदे हे रिक्त झालेली आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मदत व्हावी म्हणून गृह विभागाने 17,000 प्लस पद भरतीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे आता मनुष्यबळ हे खूप लागणार असल्यामुळे 17,000 प्लस पोलीस भरतीचा निर्णय घेतलेला आहे. आणि मित्रांनो, पुढे पाहूत आपण. मागील वर्षी देखील जवळपास 18,000 पदे ही भरती करण्यात आली असून त्यातील 6,009 प्रतिष्ठित उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झालेले आहे. आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. आणि 17,000 पोलीस भरतीची जाहिरात कोणत्या दिवशी निघेल हे आपण यामध्ये खाली पाहणार आहोत. चला तर मग खाली बघून घेऊत. राज्याच्या वित्त विभागाकडून तब्बल 17,471 पोलीस भरतीची प्रक्रिया हिरवा कंदील दिल्याने मेगा भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो. म्हणजे आता हिरवा कंदील आपल्याला दिलेला आहे. म्हणजे भरती केव्हा पण निघू शकते. या संदर्भातील शासन आदेश गृह विभागाने बुधवारी जारी केलेला आहे. आणि पुढे पाहूत मित्रांनो. नवरात्री, रमजान, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी कंत्राटी पोलिसाची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. म्हणजे कंत्राटी पोलीस भरतीचा निर्णय हे सरकारने घेतला होता. आणि मुंबईमध्ये 3,000 कंत्राटी पोलीस भरती केली जाणार होती. म्हणजे 3,000 ही कंत्राटी पोलीस भरतीची नियुक्ती केली जाणार होती. पण राज्य सुरक्षा महामंडळाच्या जवानामधून कंत्राटी पोलीस भरतीचा गृह खात्याचा विचार होता. म्हणजे सुरक्षा रक्षक आहे त्याच्यामधून कंत्राटी पोलीस भरतीचा विचार होता. परंतु आता प्रकाशित नवीन अपडेटनुसार गृह खात्याने पोलीस भरतीचा मान्यता दिलेली आहे. म्हणजे आता गृह खात्याने गृह खात्याने पोलीस भरतीलाही मान्यता दिलेली आहे. पुढे पाहूत मित्रांनो. पोलीस दलात भरती होऊ इच्छिणाऱ्यासाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे मित्रांनो. तब्बल 17,471 जागा भरण्याची राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. आणि फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात या भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती गृह विभागाने दिलेली आहे. म्हणजे या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये भरती निघू शकते मित्रांनो. तुम्हाला तयारीला लागायचे आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.